गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर आज आपण सायन्स सेकंडचा 10व्या वर्गाचा आपला पहिला चॅप्टर पाहणार आहोत. काय म्हणलं मी, आपण आपल्या 10th क्लासचा सायन्स सेकंडचा पहिला चॅप्टर पाहणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे बेटा हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. या चॅप्टरमध्ये आपल्याला डिटेल स्टडी करायची आहे. कशाची बेटा? हेरिडिटीची आणि इव्हॉल्युशनची. इव्हॉल्युशन म्हणजे काय बेटा? की आपली निर्मिती कशी झाली, आपलीच ना, अन्य प्राणी अन्य जनावरांची निर्मिती सुद्धा कशी झाली हे सुद्धा आपल्याला स्टडी करायचे आहे. कोण्या गोष्टीपासून आपण निर्माण झालो आहे ना, या निर्मितीला किती वर्ष लागली, काय कालावधी लागला, या सर्वाबद्दल आपल्याला डिटेल स्टडी पाहिजे. पण ते पाहण्याआधी आपल्याला पहिले हेरिडिटी बद्दल शिकायचं आहे आणि इव्हॉल्युशन बद्दल शिकायचं, नंतर इव्हॉल्युशन बद्दल शिकायचं आहे. ओके मुलांनो, तर हेरिडिटी पहिला आपला या चॅप्टर मधला पहिला पार्ट आहे बेटा हेरिडिटी. ओके, तर हेरिडिटी सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो बेटा, की हेरिडिटी सुरुवात करण्याआधी तुम्हाला जेनेटिक्स म्हणजे काय, ही टर्म काय आहे, जेनेटिक्स ही माहीत पाहिजे. ओके, चला तर मग जेनेटिक्स कशाला म्हणतात ते पाहूया. ओके, पहा लक्षात घ्या, पहिली टर्म आपल्या चॅप्टर मधली पहिली टर्म पाहिलो आपण. ओके, ओके बेटा, कशाला म्हणतात बेटा जेनेटिक्स? ओके बेटा, लक्षात घ्या, जेनेटिक्स हे सायन्सची ब्रांच आहे किंवा बायोलॉजीची ब्रांच आहे असं म्हणलं तरी चालते. ओके, तर आपण याची डेफिनेशन कशी बनवायची पहा. जेनेटिक्स इज दॅट ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. काय म्हणलं बेटा मी? जेनेटिक्स इज दॅट ब्रांच ऑफ सायन्स, जेनेटिक्स इज दॅट ब्रांच ऑफ सायन्स किंवा बायोलॉजी. Genetics is that branch of biology which deals with the study of heredity. काय? Heredity and व्हेरिएशन्स. ओके, पहा लक्षात घ्या मुलांनी, काय म्हणलं मी? जेनेटिक्स ही बायोलॉजीची अशी ब्रांच आहे की ज्यामध्ये आपण हेरिडिटी आणि व्हेरिएशन्स बद्दल अभ्यास करत असतो बेटा. ओके, जेनेटिक्स इज दॅट ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. ओके, पहा मुलांनो, याच्यात हेरिडिटी हा शब्द आला की नाही? हेरिडिटी हा शब्द आला ना. ओके, आणि आपल्या चॅप्टरचं नाव काय? हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. ओके, तर हेरिडिटी आणि व्हेरिएशन्स. ओके, आपल्याला व्हेरिएशन्स दिलेलं नाही इथं कुठं, पण आपल्याला हेरिडिटी दिलेली आहे. तर हे हेरिडिटी बद्दल स्टडी आपण कुठं करत असतो? तर जेनेटिक्स मध्ये स्टडी करत असतो. लक्षात घ्या बेटा, जेनेटिक्स हे बायोलॉजीची एक ब्रांच आहे की त्या ब्रांचमध्ये आपण हेरिडिटी बद्दल आणि व्हेरिएशन बद्दल पूर्ण डिटेल अभ्यास करतो. म्हणून ही टर्म मी या चॅप्टरमध्ये इन्क्लूड केली की तुम्हाला माहिती असावं. ओके, नाहीतर मी तुम्हाला पहिले सांगितलं, मी सर्व काही तुम्हाला बेसिक पासून शिकवणार, त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. ओके, पहा लक्षात घ्या, तर तुम्हाला जेनेटिक्स या शब्दाचा अर्थ कळला बेटा. ओके, ही पहिली टर्म आणि पहिली डेफिनेशन आहे आपल्या चॅप्टरमध्ये. जेनेटिक्स इज दॅट ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. जेनेटिक्स ही बायोलॉजीची अशी ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये आपण हेरिडिटी बद्दल आणि व्हेरिएशन्स बद्दल डिटेल अभ्यास करत असतो. ओके, चला बेटा, ही झाली जेनेटिक्स. आता मी तुम्हाला सांगणार हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय? ओके, पहा लक्षात घ्या, आपली सेकंड टर्म आहे हेरिडिटी. ओके, पहा लक्षात घ्या बेटा, हेरिडिटीची डेफिनेशन मी लिहितो. ओके, पहा, हेरिडिटी म्हणजे बेटा द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. मी काय म्हणलं? द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ओके, द ट्रान्सफर ऑफ द
लक्षात आलं बेटा. पहा मी डेफिनेशन काय लिहिली, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होणे. ओके, पण ते बायोलॉजिकल कॅरेक्टर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी काय लागते बेटा, जीन्स. हा शब्द तुम्ही नेहमी ऐकला असेल, डीएनए बद्दल ऐकला असेल, जीन बद्दल ऐकला असेल, आहे की नाही, आरएनए बद्दल ऐकला असेल. ओके, पण लक्षात घ्या बेटा, जीन हा जो जीन आहे ना, जीन हा जीन हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतो, लक्षात घ्या. आणि हेरिडिटी म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन व्हाया जीन्स. व्हायाच्या जागी तुम्ही थ्रू लिहिलं तरी चालते. आणि कोण्या कोण्या पुस्तकात बेटा कॅरेक्टरला ट्रेट, कॅरेक्टरला दुसरा शब्द आहे ट्रेट्स. काय, ओके, कोणी वेगवेगळ्या पुस्तकात गाईडमध्ये असं ट्रेट्स वगैरे लिहून राहत असते बेटा, ऐक नाही. हेरिडिटी. ओके, चला बेटा, तर मी काय म्हणलं बेटा, हेरिडिटी म्हणजे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होणे. कशात, आणि ते बायोलॉजिकल कॅरेक्टर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाण्यासाठी कोण कारणीभूत असते, तर तो जीन असते बेटा, जीन. ऐक नाही, लक्षात घ्या. आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल बेटा, हे बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय, हे बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे काय. बेटा बायोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे आपण आहे की नाही कसे दिसतो, कोणासारखे दिसतो, आहे की नाही, याला बायोलॉजिकल कॅरेक्टर असं म्हणतात. ओके, आता मला एक गोष्ट तुम्ही सांगा, आहे की नाही, आता आपले पॅरेंट्स आहेत. ओके, ओके, आपल्या पॅरेंट्स पासून कोण जन्माला आलो, आपल्या पॅरेंट्स पासून आपण जन्माला आलो, म्हणजे कोण, पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग्स जन्माला येतात. काय, ओके, पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग. आता हे बघा, मी तुम्हाला बायोलॉजिकल कॅरेक्टर या शब्दाचा अर्थ सांगत आहो. ओके, लक्षात घ्या बेटा. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या घरी कदाचित ऐकलं असेल, तुमच्या आजी आजोबाच्या म्हणण्यानुसार तुमचे आजी आजोबा कधीतरी तुम्हाला म्हणले असतील की हां, याचं नाक आहे की नाही याच्या वडिलासारखं दिसते, याचे डोळे याच्या आईसारखे दिसते, याचे कानं याच्या मावशीसारखे दिसतात. ओके नाही, आपल्याला अशा आपल्या आजी आजोबा कोणी मामा वगैरे म्हणले असेल ना, आहे की नाही, तो तुझा आहे की नाही व्यवहार तुझ्या काकासारखा आहे बाबा, आहे की नाही, तुझा व्यवहार तुझ्या वडिलासारखा आहे की नाही, सेम तू तुझ्या वडिलावरच गेला. असं का म्हणतात बेटा, कारण आपल्या पॅरेंट्स म्हणजे आपल्या वडिलांकडून आपल्यामध्ये म्हणजे ते कॅरेक्टर ट्रान्सफर झाले. कोणते, बायोलॉजिकल कॅरेक्टर, आहे की नाही. ओके, आणि ते बायोलॉजिकल कॅरेक्टर आपल्या पॅरेंट्समधून आपल्यामध्ये येण्यात म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशन. पहा, ही फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन, आहे की नाही. आपल्या पॅरेंट्सची पहिली जनरेशन जर आपण गृहीत धरली तर आपली सेकंड जनरेशन राहील, आहे की नाही. लक्षात घ्या, म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होणे. कशा थ्रू, जीन्स थ्रू, यालाच हेरिडिटी म्हणतात. ओके, लक्षात घ्या बेटा. आणि मला एक गोष्ट सांगा बेटा, जर हे बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर झाले नसते तर आपले काही गुण आपल्या पॅरेंट्स सारखे मिळते जुळते राहिले असते का, नाही. ओके, म्हणजे हेरिडिटी हे शब्द अस्तित्वात आलाच नसता ना. ओके, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, हेरिडिटी म्हणजे द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. काय म्हणलं मी, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. म्हणजे वन जनरेशन म्हणजे पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग म्हणजे कोण बेटा, आपण, आहे ना, मुलं बाळ म्हणजे ऑफस्प्रिंग. ओके, पॅरेंट्स पासून कोण निर्माण होत असतात बेटा, आहे ना, ऑफस्प्रिंग निर्माण होत असतात. पॅरेंटला जर समजा आपण फर्स्ट जनरेशन म्हणलं तर ऑफस्प्रिंगला आपण काय म्हणणार, सेकंड जनरेशन. ओके, म्हणून काय बेटा, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जे बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, आहे की नाही, आणि त्या बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होण्यासाठी कोण कारणीभूत असते बेटा, जीन, आहे की नाही, जीन. ओके, तर या कन्सेप्टला या डेफिनेशनला हेरिडिटी म्हणतात. ओके, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, ओके, व्हाया जीन्स इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. ओके, चला, तर आता आहे की नाही, तुम्हाला या डेफिनेशनवरून एक गोष्ट कळली असेल बेटा, आहे की नाही, हेरिडिटी होण्यासाठी कोण कारणीभूत असते, तर जीन, आहे की नाही. जीन शिवाय हेरिडिटी होणार नाही बेटा. आता मी तुम्हाला शिकवणार बेटा की जीन म्हणजे काय, आहे की नाही. सगळं काय बेटा, आपले डोळे निळे होत होतं, हे जीन असा भाग आहे बेटा,
हे जीन असा भाग आहे ओके की या जीनवर सगळ्या बॉडीचं फंक्शन रेग्युलेट होत असते, लक्षात घ्या. ओके, आपल्या केस भुरे आहेत, आपले केस काळे आहेत, आपले डोळे घारशे आहेत, ऐक ना, आपले डोळे ऐक नाही थोडेफार निळे आहेत, ऐक ना, आपली स्किन ऐक नाही सावळी आहे, आपली स्किन काळी आहे, आपली स्किन गोरी आहे. हे प्रत्येक गोष्ट कोण रेग्युलेट करत असते, हे प्रत्येक गोष्ट ठरवण्याचं काम कोण करत असते, तर ती जीन. म्हणजे ओव्हरऑल हेरिडिटी एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर करण्याचे काम कोण करत असते, तर ते म्हणजे जीन्स. जीन हे सगळ्यात महत्त्वाचं बेटा, जीन हे सगळ्यात महत्त्वाचं. ओके, तर आता मी तुम्हाला सांगणार या जीनचा अर्थ काय. ओके, पहा बेटा, जीन म्हणजे काय लक्षात घ्या. जीन म्हणजे तुम्ही डीएनए कधी ऐकला बघा बेटा, तुम्ही डीएनए ऐकला का कधी, लक्षात घ्या. डीएनए म्हणजे काय असते बेटा, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीएनए असा असते, पहा तुम्ही पाहिला असेल ना, याला काय म्हणतात बेटा, डीएनए, ऐक नाही. तर आता ऐक नाही, मला तर तुम्हाला जीन सांगायचं आहे, तर तुम्ही म्हणा सर तुम्ही डीएनए बद्दल का सांगायला. लक्षात घ्या बेटा, या डीएनएचा एक छोटासा तुकडा घेतला आपण, स्मॉल सेगमेंट, ऐक ना, ही इतका तुकडा घेतला बेटा असा. ओके, हे इतका तुकडा घेतला या जीनचा, डीएनएचा, सॉरी, या डीएनएचा आपण जे छोटासा तुकडा घेतला ना, त्या छोट्याशा तुकड्याला जीन्स म्हणत असतात बेटा, लक्षात घ्या. ऐक नाही, द स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए, ऐक ना मी काय म्हणलं बेटा, द स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए, ओके, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर हेरिडिटी. काय म्हणलं बेटा, द स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए विच इज बेसिक फिजिकल अँड फंडामेंटल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. काय म्हणलं बेटा मी, जीन इज अ स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए. जीन हा डीएनएचा एक छोटासा सेगमेंट आहे जे की हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतो. ओके, तर चला डेफिनेशन लिहू. जीन, अ सेगमेंट ऑफ डीएनए, अ segment of DNA which is basic physical, functional and fundamental unit of हेरिडिटी. ओके, लक्षात घ्या बेटा, ऐक नाही, अ स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए, स्मॉल म्हणलं तरी चालते, नुसतं सेगमेंट म्हणलं तरी चालते. अ सेगमेंट ऑफ डीएनए विच इज बेसिक फिजिकल फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट ऑफ हेरिडिटी. काय म्हणलं बेटा मी, अ स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए विच इज बेसिक फिजिकल फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट ऑफ हेरिडिटी. ऐक नाही, लक्षात घ्या बेटा, जीन हा डीएनएचा असा स्मॉल सेगमेंट असतो, छोटासा तुकडा असतो, जे की एक फिजिकल फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट असते. कशाचं, हेरिडिटी. म्हणजे हा डीएनए वरचा जो छोटासा तुकडा असतो ना, ऐक नाही, हा डीएनए वरचा जो छोटासा सेगमेंट असतो ना, म्हणजे तुम्हाला काय वाटलं बेटा, डीएनए वर का फक्त असा एकच सेगमेंट असतो, नाही नाही बेटा, असे असंख्य सेगमेंट असतात. इथं सुद्धा जीन असते, इथं सुद्धा जीन प्रेझेंट असते, इथं सुद्धा जीन प्रेझेंट असते, इथं, ऐक नाही, डीएनएचा कुठलाही तुम्ही छोटासा सेगमेंट घ्या, ऐक नाही, डीएनएचा तुम्ही कुठलाही छोटासा सेगमेंट घ्या, ओके, त्या सेगमेंटला जीन म्हणत असतात. आणि हा जीन हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी हा जीन म्हणजे डीएनएचा एक स्मॉल सेगमेंट रिस्पॉन्सिबल असतो. या जीन शिवाय हेरिडिटी होऊ शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जर हेरिडिटीसाठी कारणीभूत कोण आहे तर डीएनए आहे. तुम्ही म्हणसाल सर जीन, हो ना बेटा, जीन सुद्धा कारणीभूत आहे, पण जीन हे कोण आहे, शेवटी जीन तर हा डीएनएचा स्मॉल सेगमेंटच आहे ना. ओके, म्हणजे
अ स्मॉल सेगमेंट, जाऊ दे इथं स्मॉल टाकूनच देतो मी, अ स्मॉल सेगमेंट ऑफ DNA विच इज बेसिक फिजिकल फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट ऑफ हेरिडिटी. ओके, जीन म्हणजे डीएनएचा असा स्मॉल सेगमेंट जो की हेरिडिटीचं फिजिकल फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट आहे. म्हणजे या डीएनएच्या जीन शिवाय हेरिडिटी म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कॅरेक्टर, कोणते बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑर ट्रेट्स ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजे आपल्या वडिलाचे जे कॅरेक्टर आहे जे की आपल्यामध्ये आले ते कोणामुळे आले बेटा, या जीनमुळे आले. आणि हा जीन कोण आहे, डीएनएचा एक छोटासा तुकडा आहे, अ स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए विच इज बेसिक फिजिकल फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट ऑफ हेरिडिटी. ओके, ही गोष्ट लक्षात आली बेटा. हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल कोण असते बेटा, जीन, आहे की नाही. आपले डोळे घारशे आहेत, आहे की नाही, आपले केस काळे आहेत, आपली स्किन सावळी आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या बॉडीचं प्रत्येक कॅरेक्टर हे मेंटेन करायचं काम, हे ठरवण्याचं काम कोण करते, तर तो म्हणजे डीएनएचा छोटासा तुकडा, डीएनएचा छोटासा सेगमेंट, त्याला आपण जीन म्हणून ओळखत असतो, आहे की नाही. चला, तर हे झालं बेटा जीन बद्दल. ओके, आता आपल्याला शिकायचं आहे बेटा व्हॉट इज मीन बाय जेनेटिक मटेरियल. ओके, आता आपल्याला शिकायचं आहे बेटा व्हॉट इज मीन बाय जेनेटिक मटेरियल. ओके, ओके, पहा बेटा जेनेटिक मटेरियलची डेफिनेशन काय आहे बेटा. जेनेटिक मटेरियल म्हणजे ॲनिमल, प्लांट्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. मी काय म्हणलं बेटा, जेनेटिक मटेरियल म्हणजे काय बेटा, ॲनिमल, प्लांट्स आणि मायक्रोबमध्ये असणारं असं मटेरियल जे की ऐक नाही जीनची सगळी इन्फॉर्मेशन स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवते, आहे की नाही. लक्षात घ्यावा बेटा, एनी मटेरियल फ्रॉम प्लांट, ॲनिमल अँड मायक्रोब विच स्टोअर्स all the information of genetic material and it transfer from one generation to another generation, है की नाही. बेटा लक्षात ठेवा, आता आम्ही तुम्हाला जीन बद्दल सांगितलं आणि जीन सांगता सांगता डीएनएचा उल्लेख केला. तो डीएनए कोण आहे, तो डीएनए बेटा जेनेटिक मटेरियल आहे. लक्षात घ्या, तो डीएनए जेनेटिक मटेरियल आहे. ओके, लक्षात ठेवा बेटा, जेनेटिक मटेरियल म्हणजे काय पहा डेफिनेशन देतो. एनी मटेरियल ऑफ प्लांट, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स, एनी material of plant, animal and microbes that carries genetic information and that ओके. पहा बेटा लक्षात घ्या, मी काय डेफिनेशन लिहिली. जेनेटिक मटेरियल म्हणजे प्लांट, ॲनिमल आणि मायक्रोब्स. काय म्हणलं मी, प्लांट, ॲनिमल आणि मायक्रोब्स मधलं असं मटेरियल की जे की पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवते, आहे की नाही. असं मटेरियल जे की प्लांटमध्ये, ॲनिमलमध्ये आणि मायक्रोबमध्ये आढळते, जे की पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन स्वतःमध्ये स्टोअर करते आणि ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास करायचं ठरवते. ओके, त्या मटेरियलला जेनेटिक मटेरियल असं म्हणतात. ओके, आता हे जेनेटिक मटेरियल किती प्रकारचे असतात बेटा. द जेनेटिक मटेरियल्स आर ऑफ 2 टाइप्स.
ओके. द जेनेटिक मटेरियल्स आर ऑफ 2 टाइप्स. ओके. एक असते बेटा DNA आणि दुसरा असते बेटा RNA. पहा लक्षात घ्या बेटा. पहा जेनेटिक मटेरियल किती प्रकारचे, DNA आणि RNA. आणि या DNAचा एक छोटासा सेगमेंट म्हणजे कोण, जीन. आणि तो जीन एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये काय ट्रान्सफर करते बेटा, हेरिडिटी कॅरेक्टर ट्रान्सफर करते. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA. हा DNA सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत असतो बेटा, आहे की नाही. म्हणजे आपण कसे दिसणार, आपल्या बॉडीचा कलर कसा राहणार, आपले डोळे कसे राहणार, आपलं नाक कसं राहणार, आपले कान कसे राहणार, ओके, आपले कोणते गुण आपल्या पॅरेंट्ससोबत मिळणार, आहे की नाही. हे सर्व गोष्टी ठरवण्याचं काम कोण करते बेटा, तर हा DNA. आणि हा DNA कोण आहे बेटा, जेनेटिक मटेरियल. ओके, लक्षात घ्या. आता DNA म्हणजे काय बेटा, DNA म्हणजे डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. DNA म्हणजे बेटा डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि RNA म्हणजे काय बेटा, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. काय, चला बेटा. तर हे झाले DNAचा आणि RNAचा लॉंग फॉर्म. DNA म्हणजे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, RNA म्हणजे बेटा रायबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके बेटा. काय असते DNA आणि RNA हे दोन जेनेटिक मटेरियल असतात बेटा. आता लक्षात घ्या बेटा. आता तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, हायर ऑर्गॅनिझम्स अँड लोअर ऑर्गॅनिझम. हायर ऑर्गॅनिझम म्हणजे कोण बेटा, प्लांट्स आणि ॲनिमल्स, दे आर कॉल्ड ॲज हायर ऑर्गॅनिझम. अँड लोअर ऑर्गॅनिझम म्हणजे कोण असतात बेटा, मायक्रोब्स. ओके, त्यातल्या त्यात मायक्रोब्समध्ये सगळ्यात लोअर कोण असतात बेटा, व्हायरसेस. तर लक्षात घ्या बेटा, RNA हे व्हायरस मधलं जेनेटिक मटेरियल असते. पण आपल्यासारख्याचं जेनेटिक मटेरियल हे DNA असते. म्हणजे जे युकॅरियोट्स असतात, हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स, जे की युकॅरियोट्स असतात, आहे की नाही. तुम्हाला हे तर माहीत आहे, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स काय, ते 8व्या वर्गात आपण शिकलो. तर युकॅरियोटिक सेल म्हणजे आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय डिफरन्स असते, युकॅरियोटिक सेल ही हायली डेव्हलप्ड सेल असते आणि प्रोकॅरियोटिक सेल ही नॉन डेव्हलप असते, आहे की नाही. युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस हे वेल डेव्हलप असते. युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप असते आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप नसतो बेटा. ओके, तर आपल्यासारख्या हायर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे जेनेटिक मटेरियल असते त्या जेनेटिक मटेरियलला DNA असं म्हणतात. ओके, आणि लोअर ऑर्गॅनिझम जसं की व्हायरसचं जेनेटिक मटेरियल हे RNA असते बेटा. ओके, चला. तर हे झालं बेटा हेरिडिटी मधलं आपलं आजचं एवढं पहिलं लेक्चर. ओके, चला. तर मी आता तुम्हाला एकदा पटकन रिवाइज करतो की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलं. बेटा लक्षात घ्या, आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिलं इथं लिहितो बेटा, हे मोडत नाही. ओके, कारण तुम्हाला कॉपी करावं लागेल. ओके, पहा आपण आज काय शिकलो बेटा, आज आपण शिकलो बेटा जेनेटिक्स. ओके बेटा, त्यानंतर आपण दुसरी टर्म शिकलो बेटा हेरिडिटी. ओके, त्यानंतर तिसरी टर्म शिकलो बेटा आपण जीन. अँड चौथी टर्म बेटा आपण काय शिकलो, जेनेटिक मटेरियल. पहा बेटा एकदा पटकन लक्षात घ्या, जेनेटिक्स म्हणजे काय. जेनेटिक्स इज दॅट ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. जेनेटिक्स ही बायोलॉजीची एक अशी ब्रांच आहे जे की हेरिडिटी आणि व्हेरिएशन्स बद्दल डिटेल स्टडी करायला सांगते. ओके, पहा बेटा आता जेनेटिक्समध्ये हेरिडिटी हा शब्द आला. मग हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे बेटा ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. म्हणजे पॅरेंट पासून आपल्यामध्ये, म्हणजे पॅरेंट पासून ऑफस्प्रिंग म्हणजे कोण, मुलं बाळ, लेकर, आपण. ओके, जेनेटिक्स झालं हेरिडिटी. आता हेरिडिटी म्हणजे आता जीन. लक्षात घ्या, हे जे हेरिडिटी कॅरेक्टर असतात ना बेटा, म्हणजे जे कॅरेक्टर एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतं, ते ट्रान्सफर करण्याचं काम कोण करत असते, तर जीन करत असते. आणि हा जीन म्हणजे कोण, हा जीन म्हणजे DNAचा एक स्मॉल सेगमेंट असतो. ओके, जे की बेसिक फिजिकल
अँड फंडामेंटल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी असतो. या जीनशिवाय हेरिडिटी होऊ शकत नाही बेटा. म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर जीनशिवाय ट्रान्सफर होऊ शकत नाही. आणि हा जीन कोण असतो? डीएनएचा एक स्मॉल सेगमेंट असतो बेटा. ओके. त्यानंतर आपण काय शिकलो बेटा? जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? प्लांट, ॲनिमल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रोब्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम. प्लांट, ॲनिमल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम मधलं असं मटेरियल जे की पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन स्वतःमध्ये स्टोअर करते आणि एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास करायचं काम करते. तशा मटेरियलला जेनेटिक मटेरियल असं म्हणत असतात. आणि या जेनेटिक मटेरियलचे 2 टाईप असतात बेटा. ओके. डीएनए आणि आरएनए. डीएनए म्हणजे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड, आहे की नाही. जेनेटिक मटेरियलला दुसरं नाव न्यूक्लिक ऍसिड म्हणलं तरी चालते बेटा. ओके बेटा. जेनेटिक मटेरियलला न्यूक्लिक ऍसिड असं म्हणलं तरी चालते. रफली न्यूक्लिक ऍसिड म्हणलं तरी चालते. का? कारण तुम्हाला आहे की नाही 11वी 12वीला आहे की नाही सर असा फिरून प्रश्न विचारतो की हाऊ मेनी टाइप्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड. तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे डीएनए आणि आरएनए आर द 2 मेन टाइप्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड, आहे की नाही. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की न्यूक्लिक ऍसिडला जेनेटिक मटेरियल म्हणता येते किंवा जेनेटिक मटेरियलला न्यूक्लिक ऍसिड असं थोडक्यात म्हणता येते. तर हे जेनेटिक मटेरियल 2 प्रकारचं असते बेटा. एक डीएनए आणि दुसरं आरएनए, आहे की नाही. डीएनए म्हणजे काय बेटा? डीएनए म्हणजे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आरएनए म्हणजे काय बेटा? रायबोज न्यूक्लिक ऍसिड. हे काय असते हे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये मी डिटेल सांगणार. पण पहिले तुम्हाला एवढं कळालं असेल तर हे व्यवस्थित नोट करून घ्या. जर समजलं नसेल तर कॉमेंट करा. ओके. आणि जर तुम्हाला जर वाटलं की डबल लेक्चर पाहून समजून घ्यावं तर ते एकदम उत्तम बेटा. कारण कसं आहे माहिती आहे का, एखादी गोष्ट जर समजा आपल्याला समजली नाही तर आपण आहे की नाही ते रिपीट जर पाहिली 2-3दा तर अवश्य ते समजून येते. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही लेक्चर पाहत असता ना त्यावेळेस वही आणि पेन सोबत घेऊन बसायचं आणि कानात हेडफोन असले पाहिजे बेटा. ओके. चला, हॅव अ नाईस डे टू ऑल. हे नोट करा व्यवस्थित.